ओके. तर स्क्रीन विजिबल आहे? हॅलो. ओके. हॅलो हॅलो, आता येतो आवाज? ओके. तर तेच. या. ओके, आता आता दिसत आहे स्क्रीन? तू तुझी जे स्क्रीन आहे ना ते फुल स्क्रीन करू शकतो. इथं इथं हे पहा. हे आहे ना, हे 3 मोर ऑप्शन्स मध्ये जायचं. आणखी हे फुल स्क्रीन चेंज करायचं फुल स्क्रीन मध्ये. तुला जर स्क्रीन छोटी दिसत असेल तर हे 3 डॉट्स, हे 3 डॉट्स वर क्लिक केल्यावर फुल स्क्रीन मोड, तुला फुल स्क्रीन दिसेल. तर ठीक आहे. आपण आधी काय करत होतो? असाइनमेंट्स 10 टू. मी एक काम करतो की मी एक नवीन पॅकेज बनवतो. तर हे नवीन पॅकेज राहील लूप्स नावाचं. प्रोजेक्ट एक्सप्लोरर. आणि हे जे लूप्स नावाचं पॅकेज आहे, यामध्ये आपल्याला क्रिएट करायचं आहे एक नवीन क्लास की जो आपण यूज करणार आहे व्हाईल साठी. तर सगळ्यात आधी शिकू व्हाईल, किंवा मला तर वाटते डू व्हाईल शिकू सगळ्यात आधी. डू व्हाईल. आणि मेन मेथड मला इन्क्लूड करायची आहे. त्यामुळे मी एक क्रिएट केला डू व्हाईल नावाचा क्लास इन अ लूप्स पॅकेज. तर लूप्स पॅकेज आहे आपलं. त्यानंतर जो क्लास आहे तो डू व्हाईल नावाचा आहे. त्यानंतर एक मेन मेथड जी आहे ती घेतलेली आहे. तर जो लँग्वेज आहे ती लँग्वेज मराठी सोबत कम्फर्टेबल आहे सगळे, की हिंदी यूज करायची, इंग्लिश यूज करायची, काय? काय म्हणतोय? मराठी ठीक आहे, ठीक आहे. तर ठीक आहे. आपण शिकणार आहे डू व्हाईल फर्स्ट. तर हे जे डू व्हाईल आहे याचा जो सिंटॅक्स आहे, सगळ्यात पहिले आपण सिंटॅक्स पाहू की सिंटॅक्स कसा असते आणि हे यूज कशासाठी केले जाते मेन. तर जो सिंटॅक्स आहे तो आहे सगळ्यात आधी डू कीवर्ड. त्यामध्ये एक डू मध्ये जे पण आपल्याला करायचं आहे ते, आणि जो त्याच्यानंतर येईल तो आहे वर्ड व्हाईल. व्हाईल मध्ये असते कंडिशन. ठीक आहे. तर हा झाला याचा एक बेसिक सिंटॅक्स. डू म्हणजे डू मध्ये आपण लिहू शकतो एनी व्हॅलिड जावा कोड, और सिम्पली यालाच म्हणू शकतो आपण लॉजिक ऑफ प्रोग्राम. जसं की आता एक एक एक्झाम्पल ट्राय करू आपण की हे डू व्हाईल कसं होते. तर आता मला काय करायचं आहे, मला एक प्रिंट करायचं एक स्टेटमेंट. तर मी प्रिंट कशाने करतो, एस सिस्टीम डॉट आउट प्रिंट एल एन. तर सिस्टीम डॉट आउट प्रिंट एल एन मी एक प्रिंट करायचं आहे मला, हाय हाय वेलकम टू जावा वर्ल्ड, असं मला एक स्टेटमेंट जे आहे ते प्रिंट करायचं आहे. आणखी इथं व्हाईल मध्ये मला एक कंडिशन द्यायला लागेल. आता ही जे कंडिशन आहे यामध्ये कंडिशन नेहमी बुलियन टाईपचं आउटपुट दिलं पाहिजे ना. बुलियन. आता बुलियन मध्ये काय असते? बुलियन मध्ये असते एक तर ट्रू और फॉल्स. आता हा जो डू सिंटॅक्स आहे यानं काम केलं पाहिजे कधीपर्यंत? ट्रू असेपर्यंत. मग म्हणून मी काय करतो, याला याला एक ट्रू नावाची व्हॅल्यू पास करतो.
आणि हा प्रोग्राम जो आहे तो सेव्ह करतो आणि याला एकदा रन करून पाहू आपण. जेव्हा मी याला रन केलं, रन ऍप्लिकेशन, ओके, मला वाटते की आपण एकासोबत 2-3 ऍप्लिकेशन मल्टिपल हे यूज करत आहे, त्यामुळे तो थोडा हँग मारत आहे. आपण पाहू शकतो विंडो, देन शो व्ह्यू, आणि आपल्याला पाहायचं आहे कन्सोल. कन्सोल मध्ये काय आउटपुट आहे. तर कन्सोल मध्ये अरे बाप, हाय 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 वेलकम टू जावा वर्ल्ड, हाय वेलकम टू जावा वर्ल्ड, हाय वेलकम टू जावा वर्ल्ड, हे इन्फानाइट टाइम्स त्यानं प्रिंट केलं. आणि हा याचं पहा, हा प्रिंटिंग चालूच आहे याची. तर हा जो प्रोग्राम मला स्टॉप करायचा आहे, यासाठी मी इथे टर्मिनेट करतो याला. आणि हा यानं मल्टिपल टाइम्स प्रिंट केलं. का बरं प्रिंट केलं? तर हे जे डू स्टेटमेंट आहे हे एक्झिक्यूट करतो हा. यामध्ये आपण काय लिहिलंय की आपल्याला ही जी लाईन आहे, हाय वेलकम टू जावा वर्ल्ड, ही प्रिंट करायची आहे. आणि कंडिशन काय दिली व्हाईल मध्ये, जोपर्यंत ट्रू आहे. आता ही जे कंडिशन आहे हे नेहमी चेंज होत नाही, म्हणजे प्रत्येक वेळेस हा ट्रू राहील. म्हणजे हा नेहमी हे जे याच्यामध्ये आतमधला जो कोड आहे हा एक्झिक्यूट करत राहील. म्हणून आपण पाहू शकतो की हाय वेलकम टू जावा वर्ल्ड प्रिंट झालं इन्फानाइट टाइम्स. आता मला हे जे लूप आहे हे असं जर चालत राहिलं तर माझी ही मेमरी हा कन्झ्युम करून घेईल, आणि मला मेमरी आउट ऑफ बाउंड किंवा सॉरी मेमरी ओव्हरफ्लो किंवा मेमरी इज ओव्हर अशा टाईपचा काहीतरी एरर आहे. स्टॅक ओव्हरफ्लो हा स्पेसिफिक एरर आहे. तर मला असं करायचं नाहीये, माझं काम झालं पाहिजे. त्यासाठी मी काय करतो, याला एक टर्मिनेशनची कंडिशन देतो. आता टर्मिनेशनची कंडिशन काय असू शकते? तर टर्मिनेशनची कंडिशन असेल की फॉल्स मी याला देतो. आणि हा सेव्ह करून आपण परत एकदा रन करू याला. तर मी जेव्हा याला रन केलं तर पहा काय झालं. सगळ्यात आधी हा डू मध्ये आला. सगळ्यात आधी एक्झिक्युशनचा आपण सिंटॅक्स पाहू की काय होते. तर डू मध्ये जेव्हा हा आला तर त्याला ही लाईन दिसली. ही लाईन मध्ये काय लिहिलं होतं की सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एलन हाय वेलकम टू जावा वर्ल्ड. तर त्यानं हे एक्झिक्यूट केलं, हाय वेलकम टू जावा वर्ल्ड यानं प्रिंट केलं कन्सोल वरती. नंतर डूचा एक्झिक्युशन संपलं. आता हा आला व्हाईल मध्ये. व्हाईल म्हणजे जोपर्यंत, सिम्पली मराठीत आपण समजू शकतो की जोपर्यंत. तर व्हाईलच्या आतमध्ये काय होतं, फॉल्स. आता व्हाईलच्या आतमध्ये फॉल्स असल्यावर हा लूप जे आहे ते रिपीट करत नाही, म्हणून यानं याचं एक्झिक्युशन बंद झालं आणि प्रोग्राम टर्मिनेट झाला. तर आपल्याला समजलं की जेव्हा इथे ट्रू असेल तर हा प्रोग्राम जो आहे हा इन्फानाइट टाइम्स रन होत राहील, म्हणजे हे लूप जे आहे ते गोल 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 फिरत राहील. आणि जर जेव्हा याला फॉल्स मिळेल तेव्हा हा हा जो आहे तो डूला वन टाइम एक्झिक्यूट करेल. म्हणूनच जे डू व्हाईल लूप आहे याची एक सगळ्यात इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे. ती प्रॉपर्टी म्हणजे किंवा तो मेन पॉइंट म्हणजे डू व्हाईल जे लूप आहे हे एक्झिक्यूट होते ऍटलीस्ट वन टाइम. एक्झिक्यूट्स ऍटलीस्ट वन टाइम इवन इफ कंडिशन इज फॉल्स. म्हणजे कंडिशन जरी फॉल्स दिली आपण तरी तो एक टाइम तर एक्झिक्यूट होणार आहे, म्हणजे होणारच आहे. तर ही याची सगळ्यात मेन किंवा इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे. आता हे जे डू व्हाईल लूप आहे याला कंट्रोल करायचं आहे आपल्याला. हे एक इन्फायनाइट लूप झालं. आता याला आपल्याला आपल्या मतानुसार कंट्रोल करायचं आहे, म्हणून मी हा कोड कमेंट आउट करतो आणि सेम कोड आपण इथे खाली घेऊ. तर आपण हे जे आहे हे इथे काउंट टाकू. आता हे आपल्याला समजलं की आता हे काय करत होतं. आणि हा जो आहे वेलकम टू जावा वर्ल्ड याला थोडं फॉर्मॅट करू, स्पेलिंग मिस्टेक होती. हाय वेलकम टू जावा वर्ल्ड. आता हे जे डू आहे आणि हे जे व्हाईल आहे, तर व्हाईलला आपल्याला कंट्रोल करायचं आहे. म्हणून व्हाईलला कंट्रोल करायसाठी मी काय करतो की एक व्हेरिएबल घेतो, इंट आय इक्वल्स टू 1. आयला मी इनिशियलाइज केलं 1 पासून. आता व्हाईल मध्ये मला काय करायचं आहे की आपण एक टास्क पाहू आधी की आपल्याला याला कंट्रोल का बरं करायचं आहे. तर याला मला कंट्रोल यासाठी करायचं आहे की माझं जे टास्क आहे ते आहे की प्रिंट 1 to 10. आता 1 to 10 म्हणजे काय, तर आपल्याला प्रिंट करायचं आहे सगळ्यात आधी 1, देन 2, देन 3, देन 4,
सो ऑन टिल 9 अँड देन फायनली 10 असं मला प्रिंट करायचं आहे. आता मी जर असं करेल की एक इंट व्हेरिएबल घेतला आय इक्वल टू 1, त्यानंतर मी त्याला सिम्पली असं हे जे सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट चे ब्रॅकेट्स आहे यामध्ये प्रिंट केला आय, आणि मी काय म्हणतो याला की तू ट्रू कंडिशन आहे, तू याला प्रिंट कर. तर आपण पाहू काय प्रिंट होते. तर यानं परत सुरू केलं त्याचंच काम की हा इन्फिनाइट टाइम 1 प्रिंट करत आहे. आता मला असं पाहिजे नाहीये, मला काय पाहिजे की यानं पहिल्यांदा 1 प्रिंट केला पाहिजे, सेकंड टाइम 2 केला पाहिजे, थर्ड टाइम 3, फोर्थ टाइम 4, आणि फायनली हा 10 वर थांबला पाहिजे. तर ही जे कंडिशन आहे की हा 10 वर थांबला पाहिजे, ही कंडिशन आपल्याला लिहावं लागते व्हाईल मध्ये. तर मी हा जो प्रोग्राम आहे हा टर्मिनेट करतो, आणि आपली फायनल कंडिशन काय होती की इनिशियलाइज करायचं आहे आपल्याला 1 पासून. तर म्हणून मी इंट आय ला स्टार्ट केलं आय इक्वल टू 1, आणि फायनल जे कंडिशन आहे तर ती आहे की मला 10 वर जेव्हा मी पोहोचलो तेव्हा मला थांबायचं आहे. म्हणून मी इथे कंडिशन लिहितो की आयची व्हॅल्यू जेव्हा 10 पेक्षा छोटी किंवा 10 एवढी असेल तेव्हा तू थांबून जा, तेव्हापर्यंत तू प्रिंट कर. आता तेव्हापर्यंत तर प्रिंट कर असं मी लिहिलं आणि रन केलं. तर परत यानं हा इन्फानाइट लूप मध्ये चालला गेला. आता हा इन्फानाइट लूप मध्ये का बरं गेला, कारण की आय ची व्हॅल्यू जी आहे ते चेंज होत नाहीये. आय ची व्हॅल्यू इनिशियली 1 होती, मग हा डू मध्ये आला. डू मध्ये याला काय दिसलं की याला प्रिंट करायचं आहे. यानं प्रिंट काय केलं, यानं पहिल्यांदा प्रिंट केलं 1. याला टर्मिनेट करतो एकदा. इथे प्रिंट केल्यानं 1. त्यानंतर यानं कंडिशन चेक केली, आयची व्हॅल्यू किती आहे, आयची व्हॅल्यू, एक मिनिट कोणीतरी जॉईन होत. सॉरी. तर आपण पाहिलं की इनिशियली आयची व्हॅल्यू 1 होती, हा डू मध्ये आला. डू मध्ये आल्यावर यानं प्रिंट केलं आयची व्हॅल्यू 1 जी आहे ती प्रिंट झाली, आणि इथे यानं कंडिशन चेक केली की इज 1 इज लेस दॅन और इक्वल टू 10. 1 हा 10 किंवा 10 पेक्षा छोटा आहे काय, तर कंडिशन मध्ये याला याला जो व्हॅल्यू होती ती काय भेटली, ट्रू भेटली. आता ट्रू भेटल्यामुळे यानं परत याचं काम चालू ठेवलं. परत जेव्हा काम चालू ठेवलं तेव्हा हा डू मध्ये आला, आणि डू मध्ये आल्यानंतर यानं प्रिंट केली याची व्हॅल्यू, याची आयची व्हॅल्यू किती आहे 1. आता सेकंड टाइम 1 प्रिंट झाला. परत यानं चेक केलं की 1 इज लेस दॅन और इक्वल टू 10, याला परत ट्रू भेटलं. सेम हा इटरेट करून राहिला आणि हे इन्फानाइट लूप चालून राहिलं. पण आपल्याला असं करायचं नाहीये. आपल्याला काय करायचं आहे की आयची व्हॅल्यू प्रत्येक वेळेस इन्क्रीमेंट झाली पाहिजे. म्हणून मी काय लिहिलं, आय प्लस प्लस. किंवा या आय प्लस प्लस ला आपण असं पण लिहू शकतो की आय इक्वल टू आय प्लस 1. म्हणजे आयची जी पण व्हॅल्यू असेल त्यात एक टू ऍड करून दे, म्हणजे जेव्हा 1 असेल तर सेकंड टाइम ही 2 येईल. तर यानं आपलं काम केलं पाहिजे. तर येस, आपण आपलं काम किंवा टास्क अचीव्ह केलं. म्हणजे फर्स्ट टाइम काय झालं, आयची व्हॅल्यू 1 होती, हा डूच्या आतमध्ये आला. डूच्या आतमध्ये आल्यावर यानं आयची व्हॅल्यू प्रिंट केली. आयची व्हॅल्यू काय प्रिंट झाली, 1. मग काय केलंय ना, आयची व्हॅल्यू आय इक्वल टू आय प्लस 1, म्हणजे आय राईट. हे जे ऑपरेशन आहे हे आहे असाइनमेंट ऑपरेशन. असाइनमेंट ऑपरेशन मध्ये काय होते की जे राईट साईडचा जो पार्ट आहे, आता राईट साईड मध्ये म्हणजे इक्वल टू च्या राईट साईड मध्ये, इक्वल टू च्या राईट साईड मध्ये काय आहे, आय प्लस 1. आय प्लस 1 ची व्हॅल्यू ही लेफ्ट साईड मध्ये इक्वल टू च्या लेफ्ट साईडला असाइन होत असते. म्हणजे याचं एक एक्झाम्पल जर पाहायचं असलं तर इथे आपण केलेलं आहे की राईट साईडचा जो 1 आहे तो आय मध्ये गेला, म्हणजे आयची व्हॅल्यू किती झाली, 1. त्याचप्रमाणे आयची जी व्हॅल्यू होती इनिशियली ती होती 1. 1 प्लस 1 म्हणजे आय मध्ये किती गेला आता 2. आता 2 इथे गेला, इथे काय चेक झालं की 2 इज लेस दॅन और इक्वल टू 10. तर 2 हा 10 पेक्षा छोटा आहे, बरोबर आहे. म्हणून हा परत लूप मध्ये आला डू मध्ये. डू मध्ये काय करायचं होतं, याला करायचं होतं प्रिंट. याला 2 प्रिंट केला. 2 प्रिंट केल्यावर आय प्लस 1 म्हणजे 2 प्लस 1, आयची व्हॅल्यू किती झाली, 3. याने परत कंडिशन चेक केली, 3 इज लेस दॅन इक्वल टू 10. येस, कंडिशन इज ट्रू. याने परत प्रिंट केलं, तर काय प्रिंट झालं, 3. सिमिलरली आयची व्हॅल्यू 4 झाली, 5 झाली, 6 झाली, 7 झाली, 8 झाली,
9 झाली. आता जेव्हा आय ची व्हॅल्यू 9 झाली त्यावेळेस हा डू मध्ये आला, 9 यानं प्रिंट केला, 9 यानं प्रिंट केला. परत आय इक्वल टू आय प्लस 1 म्हणजे आय ची व्हॅल्यू आता झाली 10. तर इथे कंडिशन आली की इज 10 हा 10 एवढा किंवा 10 पेक्षा छोटा आहे काय, त्याला आउटपुट भेटलं ट्रू. याला आउटपुट भेटलं ट्रू, तर यानं प्रिंट किती केलं 10, यानं प्रिंट केलं 10. आता इथे काय झालं, आय प्लस 1 म्हणजे 10 प्लस 1, आता याची व्हॅल्यू किती झाली 11. आता जेव्हा याची व्हॅल्यू 11 झाली इथे आपण पाहू की इज, आता इथे पाहिलं आपण की इज 11 लेस दॅन और इक्वल्स टू 10. 11 जो आहे हा 10 पेक्षा छोटा आहे काय, नाही. नाही असल्यामुळे यानं काय रिटर्न केलं आपल्याला, याला आपलं फॉल्स रिटर्न केलं. जेव्हा यानं फॉल्स रिटर्न केलं तर हे जे डू व्हाईल लूप होतं हे ब्रेक झालं आणि प्रोग्राम जो आहे तो टर्मिनेट झाला आणि फायनली आपल्याला आउटपुट मिळालं. तर आपण हा एक सिंपल प्रोग्राम पाहिला की याला 1 to 10 आपल्याला प्रिंट करायचं होतं. आता सिमिलरली आपण काय पाहू, आपल्याला टास्क, एक नवीन टास्क आहे, त्या टास्क मध्ये कंडिशन अशी आहे की आपल्याला, मी हे कॉपी करतो आणि सिमिलर थोडेसे याच्यात चेंजेस करतो की इथे प्रिंट करायचं आहे आपल्याला 2, 4, 6, 8, 10 अँड सो ऑन टिल 20 हे प्रिंट करायचं आहे. तर आपण पाहू की याला आपण प्रिंट कसं करू शकतो. तर जे फर्स्ट थॉट प्रोसेस असते की किंवा विचार करण्याची पद्धत असते ती अशी असते की जो डू व्हाईलचा सिंटॅक्स आहे तो लिहून घ्यायचा. आता डू व्हाईलचा सिंटॅक्स काय, डू, त्यानंतर हे असे ब्रॅकेट्स, नंतर काहीतरी एक्झिक्युशनचा फ्लो, सॉरी हे पॅरेंथेसिस नाहीये, डू आणि हे कर्ली ब्रॅकेट्स, आणि डू संपल्यानंतर आपल्याला लिहायला लागते व्हाईल आणि हे पॅरेंथेसिस अँड देन फायनली सेमिकोलन. ठीक आहे, आपल्याला डू व्हाईल समजलं की डू व्हाईल काय असते. आता डू मध्ये काय करायचं आहे, आपल्याला टास्क काय करायचं आहे की टास्क आहे आपला 2 to 20 प्रिंट करायचं आहे. आता 2 to 20 प्रिंट करायचं आहे म्हणजे आपल्याला इथे कुठला तरी एक स्टार्टिंग व्हेरिएबल घ्यावा लागेल. म्हणून मी काय करतो, एक इंटिजर टाईपचा व्हेरिएबल घेतो आय, त्याला कुठून स्टार्ट करायचं. तर आपण पाहायचं की सिरीज मध्ये स्टार्टिंग पॉइंट कुठला आहे, तर इथे आपण पाहू शकतो की 2 ने स्टार्ट होऊन राहिलं, म्हणून मी आय ला 2 ने इनिशियलाइज करतो. मग मी काय लिहिलं, इंट आय इक्वल टू 2. आता डूच्या आतमध्ये काय करायचं, आपल्याला प्रिंट करायचं, प्रिंटचं ऑपरेशन करायचं. प्रिंट काय करायचं आहे, आयची व्हॅल्यू आपल्याला प्रिंट करायची आहे, म्हणून मी काय करतो, एक सीसो करतो आणि सीसो केल्यानंतर मी आय प्रिंट करतो. ठीक आहे, आय तर मी प्रिंट करून राहिलो, पण याची कंडिशन काय आहे, तर याची कंडिशन आहे की हा 20 पर्यंत प्रिंट झाला पाहिजे. म्हणजे आय जोपर्यंत 20 पेक्षा छोटा आहे किंवा 20 आहे तोपर्यंत हा प्रिंट झाला पाहिजे. म्हणून इथे मी कंडिशन लिहितो की आय शुड बी लेस दॅन और इक्वल टू 20. मी कंडिशन लिहिली, पण आपण सिरीज पाहू. सिरीज कशी आहे, 2, 4, 6, 8, 10 म्हणजे इन्क्रीमेंट होत आहे. 2 मध्ये 2 मध्ये जर 2 मिळवले आपण तर किती झाले 4, 4 मध्ये 2 मिळवले तर 6, 6 मध्ये 2 मिळवले 8, 8 मध्ये 2 मिळवले 10. म्हणजे या जो ह्या जो जो दोन टर्म्स आहे त्यामध्ये डिफरन्स कितीचा आहे, 2 चा. तर हा डिफरन्स आपल्याला काढायचा असेल तर आपण कसा काढू शकतो की सेकंड टर्म मायनस फर्स्ट टर्म, 4 minus 2 is 2. देन आपण पाहू की थर्ड टर्म काय आहे, थर्ड टर्म आहे 6 and 4. तर असं करायचं, 6 minus 4 हे किती आहे 2. तर आपण पाहू शकतो की आपण असं जर प्रत्येक टर्म मधला डिफरन्स काढला तर हा 2च आहे. त्यामुळे इनिशियल व्हॅल्यू जर 2 आहे तर हा याची इन्क्रीमेंट कितीने झाली पाहिजे, आय इक्वल्स टू आय प्लस 2, राईट. तर मी हे लिहिलं आणि मला जे माझं टास्क होतं की प्रिंट करायचं आहे 2 to 20 हे अचीव्ह झालं पाहिजे. आपण एकदा याला रन करून पाहू. येस, माझी सिरीज प्रिंट झाली 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18 and 20. आता आपण एक काम करू की हा जो कोड आहे यामध्ये थोडा ट्विस्ट आणू. ट्विस्ट असा राहील की हे जे टास्क आपण थोडं इझी घेतलं यामध्ये आपण काही चेंजेस करू. तर याच्यानंतर मला आपण एक व्हेरायटी दाखवायची आहे की आपलं टास्क काय, आता आपलं टास्क स्टार्ट होते नंबर 1000 पासनं आणि जे नंबर्स आहे ते असे आहे.
1000, then 900, then 800, then 700, and then so on till 100. तर याचा कोड कसा येऊ शकते? तर याच्यासाठी आपल्याला एक हे करायचंय. तर कोणी एनीवन सजेस्ट करू शकता की आपल्याला काय करावं लागेल, कसं करू शकतो? हा, हॅलो. काय म्हटलं? हो. हा. येस. हम्म. येस. हा. येस. येस. राईट, राईट. एक्झॅक्टली. तर पहा, आपण सेम थिंग एक्झिक्यूट करून पाहू किंवा हा अप्रोच किती बरोबर होता. तर हा म्हणजे एक्झॅक्टली बरोबर होता. आता आपली जी प्रोसेस होती ती प्रोसेस आपण नेहमी फॉलो करत जाऊ. तर सगळ्यात पहिले आपण एनालाइज करू की आपला टास्क काय. तर आपला टास्क आहे की आपल्याला एक सिरीज प्रिंट करायची आहे. तर या सिरीजचा स्टार्टिंग पॉइंट किती आहे? 1000. तर ठीक आहे, मी सगळ्यात आधी डू आणि व्हाईल लूपचा सिंटॅक्स लिहून घेतो. तर सगळ्यात पहिले लिहायचं आपल्याला डू, त्यानंतर लिहायचं आहे व्हाईल. तर आता फर्स्ट स्टेज आहे ही की मी लिहिला डू, त्यानंतर लिहिला व्हाईल. तर सगळ्यात आधीचा जो नंबर आहे सिरीजचा तो आहे 1000. म्हणून माझा जो इनिशियल स्टार्टिंग व्हेरिएबल आहे त्याला मी इनिशियलाइज करेल इंट आय इक्वल्स टू 1000. राईट. देन मी पाहणार की मला जायचं कुठपर्यंत आहे. तर मला जायचं आहे 100 पर्यंत. मग मी पाहणार की जो माझा फर्स्ट नंबर आहे तो होता 1000, देन 900, देन 800, 700 अँड फायनली 100. म्हणजे जी सिरीज आहे आपली ती डिक्रीमेंटिंग सिरीज आहे, म्हणजे ते डिक्रीज होत आहे. तर ती डिक्रीज कुठपासून होत आहे? 1000 पासून तर 100 पर्यंत. आता 1000 मोठा व्हेरिएबल आहे आणि 100 पर्यंत आपल्याला जायचं आहे. म्हणून आय ची व्हॅल्यू जोपर्यंत 100 पेक्षा मोठी आहे तोपर्यंत आपल्याला परत जायचं आहे. ठीक आहे, ही कंडिशन मी व्हाईल मध्ये लिहिली. आणि मला डू मध्ये लिहावं लागेल की मला काय करायचं. तर मला प्रिंट करायची आय ची व्हॅल्यू, म्हणून मी सिसो लिहिलं, त्यानंतर आयची व्हॅल्यू लिहिली. आता मी पाहणार की पहिल्या वेळेस आयची व्हॅल्यू 1000. आता 1000 फर्स्ट टाइम प्रिंट झाली. राईट. नेक्स्ट टाइम मला काय करायचं आहे? 900 प्रिंट करायचं आहे. मला 1000 प्रिंट करायचं आहे काय? नाही. मग 900 आणि 1000 मध्ये कितीचा डिफरन्स आहे? 100चा. मग मी पाहणार की सेकंड टर्म थर्ड टर्म मध्ये कितीचा डिफरन्स आहे? 900 आणि 800 मध्ये 100चा. परत 800 आणि 700 मध्ये 100चा. म्हणजे ही जी सिरीज आहे ही 100 कमी होत आहे. म्हणून आय ची व्हॅल्यू जी आहे ती आय मायनस 100 असं मी डिक्रीमेंट करणार आणि हा प्रोग्राम सेव्ह करणार आणि परत एकदा रन करणार. राईट. 1000 भेटला आपल्याला पहिल्यांदा, मग 900, 800, 700, 600, 500, 400, 300, 200 अँड फायनली 100 वर जाऊन आपण थांबलो. सिमिलरली आपण या टास्कला आणखी इंटरेस्टिंग करू की जसं आपल्याला 1000 पासून 100 पर्यंत यायचं होतं. कंट्रोल सी. तर आता हे जे टास्क करत आहे आपण हे व्हेरायटी समजून घेत आहे. म्हणजे ही जे पहिलं टास्क केलं होतं यामध्ये आपण पाहत होतो की इन्क्रीमेंटिंग सिरीज आहे. इन्क्रीमेंटिंग मध्ये आपल्याला काय करायला लागलं? I+1. आपण नेक्स्ट पाहिलं त्यामध्ये काय होतं की जे डिफरन्स होता तो 2चा होता, त्यामुळे आपण केलं I+2. देन थर्ड टर्म मध्ये आपण पाहिलं की आय इक्वल टू I-100, म्हणजे डिफरन्स जो होता तो डिक्रीमेंट होत होता, त्यामुळे आपण -100 केलं. आता सिमिलर टास्क आपण ट्राय करू की काहीतरी याला वेगळं करायचं. तर वेगळं काय करू? वेगळं आपल्याला करायचं आहे, तर मला प्रिंट करायचं आहे समजा
90 59 नाही. इन्क्रीमेंटिंग आणि डिक्रीमेंटिंग सिरीज झाली. आता आपण टास्क मध्ये थोडा चेंज करू. जसं आपण काल व्हाईल लूप मध्ये पाहिलं तसं आपण एक थोडं चेंज असा करू की ही जे सेम टास्क आहे, हे जे सेम टास्क आहे यामध्ये मला चेंज करायचं आहे. मी कॉपी केलं आणि इथे पेस्ट केलं. आता माझा चेंज जो आहे तो असा आहे की जेव्हा 700 येईल तेव्हा त्याच्या जागी मला प्रिंट करायचं आहे ध्वनी. तर हा माझा टास्क आहे. तर आपण पाहू की हा जो टास्क आहे हा आपण कसा अचीव करू शकतो. तर काय करू शकतो आपण यामध्ये? एक नॉर्मल थिंकिंग किंवा एक नॉर्मल हे सांगा की आपल्याला असं करायचंय 1000 पासून लूप स्टार्ट होत आहे आणि आपल्याला जेव्हा हा 700 वर जाईल तर 700 आपल्याला प्रिंट नाही करायचं आहे, त्याच्या जागी प्रिंट करायचं आहे ध्वनी. एनीवन आयडिया काही की आपण काय करू शकतो? जस्ट मराठीमध्ये काही चालेल. असं नाहीये की आपल्याला डायरेक्ट व्हाईल डू व्हाईल लिहायचं आहे. बस एक आयडिया सांगा की आपल्याला करावं काय लागेल. एक नॉर्मल लँग्वेज मध्ये, प्रोग्रामिंग नाही, काही नाही, काही. हा अत्री बोल ना. तुझा आवाज क्लिअर नाही होत आहे. हा मेथड. मेथड घेऊ शकतो ना आपण, किंवा किंवा नॉर्मली आपल्याला काय करावं लागेल की आता जसं मी हा प्रोग्राम आपण पाहिला 1000 पासून 100 पर्यंत आपल्याला प्रिंट करायचं होतं. तर यामध्ये आपल्याला काय करायचं आहे नेमकं? बोला, असं काही प्रॉब्लेम नाही आहे आपल्याला. फर्स्ट टाइम शिकत आहे तर ते तर एकदम आन्सर किंवा सोल्युशन ते येणारच नाही. पण जस्ट एक थॉट प्रोसेस की सुरुवातीला आपल्याकडे क्वेश्चन आहे की 1000 पासून 100 पर्यंत जायचं आहे. मग आणखी आपण त्यावर थोडा विचार करू की आणखी याला सिम्पल कसं करू शकतो आपण, किंवा काय प्रोग्रामिंग युज करू शकतो, काय आणखी त्यात हे आहे. किंवा समजा की जो 700च्या जागी ध्वनी प्रिंट करत आहे तो 700 ध्वनी नाही आहे, तो नॉर्मल 700 आहे. तर त्यावेळेस मला काय करायला लागलं असतं किंवा आपण काय केलं असतं? हा. हो. हा हा बोल. हा. येस. येस येस, म्हणजे बरोबर आहे ना की आपल्याला काय करायचं की नॉर्मली जायचं आहे सिरीज प्रिंटिंग सोबत की जो आपण लास्ट टाइम प्रोग्राम केला. तर 1000 पासून जायचं आहे 100 पर्यंत, त्यासाठी एक सेम टाईपचं लूप घ्यावं लागेल. त्यानंतर काय चेंज आहे तो 700 वर एक चेंज आहे, तर तो तो आपल्याला कसं तरी पकडायचा आहे. तिथे फक्त आपल्याला चेंज करायचं आहे की जेव्हा 700 आपल्याला भेटेल तेव्हा त्याच्या जागी 700 प्रिंट न करता आपल्याला ध्वनी प्रिंट करायचा आहे, राईट? आपण ट्राय करू. हा. येस येस. येस. येस, म्हणजे करेक्ट आहे तू जे सांगत आहे. तर आपण पाहू की ही जे आयडिया वैभवनी सांगितली ती आपण कशी इम्प्लिमेंट करू शकतो. याला मी मॅक्सिमाइज करतो आणि आपण
बेसिक पासून स्टार्ट करू की हा असा जर एक टास्क आला तर त्याला अप्रोच कसं करायचं, किंवा कुठलाही एक जो प्रोग्रामिंगचा टास्क आला त्याच्यात विचार कसा करायचा, त्याच्यात थिंक कसं करायचं. तर आपण पाहू की टास्क काय. तर टास्क आहे की आपल्याला 1000 पासनं स्टार्ट करायचं आहे, सिरीज स्टार्ट होत आहे आणि 100 पर्यंत ही जात आहे. तर आपण काय शिकलो की आपल्याकडे जी सिरीज प्रिंट करायची आहे त्यासाठी आपल्याला डू व्हाईल ही एक कन्सेप्ट येते. तर डू व्हाईल मध्ये मला डू व्हाईलचा सिंटॅक्स येते. तर मी लिहितो डू, त्यानंतर मी लिहितो व्हाईल. तर डू जे आहे ते कर्ली ब्रेसेस मध्ये आहे, त्यानंतर व्हाईल जे आहे ते नॉर्मल ब्रेसेस मध्ये आहे. तर सुरुवात जी आहे सिरीजची ती होत आहे 1000 पासून, म्हणून माझा जो एक व्हेरिएबल आहे तो सुरू होईल इंट आय इक्वल्स टू 1000, राईट. देन मला करायचं काय, तर मला करायचं आहे प्रिंटिंग. प्रिंटिंग साठी मी लिहितो सिसो सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एलन, आणि त्यात मला प्रिंट करायची आहे आयची व्हॅल्यू, म्हणून मी आयची व्हॅल्यू प्रिंट केली म्हणजे लिहिली. नंतर मी बघणार की मला 1000 पासून जायचं आहे 100 वर. म्हणजे माझी कंडिशन काय येणार की जोपर्यंत आयची व्हॅल्यू ही ग्रेटर, आयची व्हॅल्यू जी आहे ती ग्रेटर आहे और इक्वल आहे 100च्या, तोपर्यंत हे सगळं काम झालं पाहिजे. त्यानंतर मी पाहणार की 100 फर्स्ट टर्म आहे माझी, सेकंड टर्म किती आहे 900, देन आहे 800, देन 700, 600, 500, 100 पर्यंत. म्हणजे आय ची व्हॅल्यू नेहमी डिक्रीमेंट होत आहे. म्हणून मी काय करणार, आय इक्वल्स टू आय मायनस 100, कारण की दोन टर्म्स मधला डिफरन्स जो आहे तो 100चा आहे. आता हा प्रोग्राम जेव्हा मी एक्झिक्यूट करतो तेव्हा मला काय आउटपुट भेटते आपण पाहू. मला 100 भेटलं, दे 900 भेटलं, 800 भेटलं, 700 भेटलं, 600, 500, फायनली 100 भेटलं. पण मी पाहतो की माझं जे डिझायर्ड आउटपुट होतं किंवा जे मला आउटपुट पाहिजे होतं एक्झॅक्टली, ते आउटपुट नाही भेटलं. त्याच्यात थोडासा चेंज आहे. तर चेंज कुठला आहे की जो 700 आहे त्या जागी मला दोन्ही पाहिजे. आता आता एक एक नंबर जो आहे तो येत आहे, 100,000 आला, 900 आला, 800 आला. आता जेव्हा 700 आला, आयची व्हॅल्यू जेव्हा 700 झाली, तेव्हा मला हे जे टर्म आहे म्हणजे हे जे प्रिंटिंग स्टेटमेंट आहे हे एक्झिक्यूट नाही झालं पाहिजे, असं लिहायचं आहे. तर ते मराठीत आपण म्हणतो की जर. तर जसं आपण मराठीत जर म्हणतो की जर उद्या पाऊस आला तर मी क्लासला जाणार नाही. तर हे जे जर आहे, तर जर काय करते, एक स्पेसिफिक कंडिशन चेक करते. तर जसं मराठीमध्ये जर असते की ज्यात आपण काहीतरी कंडिशन देतो, तसंच प्रोग्रामिंग मध्ये असते इफ. इफ म्हणजे जर. तर या इफ मध्ये आपण कुठली पण कंडिशन स्पेसिफाय करू शकतो. म्हणजे जसं इथे आयची व्हॅल्यू किती आहे 1000, तर मी काय करणार, आय इक्वल टू म्हणजे आय जर किती असला 2, आय जर 2 असला, या स्टेटमेंटचं मिनिंग काय झालं, इफ. तर इफ हा कीवर्ड आहे, त्यानंतर आपण लिहिलं ब्रेसेस. या ब्रेसेस मध्ये मी एक कंडिशन दिली की आय इक्वल टू 10 2, म्हणजे आयची व्हॅल्यू जर 2 असेल तर तू याच्यामधलं काहीतरी एक्झिक्यूट कर. तर हा असते इफ. तर जर उद्या पाऊस आला तर मी क्लासला नाही जाणार. म्हणजे इथे मी लिहीन सिंपल मराठीमध्ये की इफ नो रेन, इफ इट्स रेनिंग, म्हणजे जर पाऊस आला, देन नो स्कूल, मी स्कूलला जाणार नाही. अदरवाईज, अदरवाईज जे असते, जर असं झालं नाही, पाऊस आला तर मला जावंच लागेल. त्यामुळे ते जे अदरवाईज किंवा तर असते ते आपण लिहित असतो एल्स पार्ट मध्ये. तर एल्स पार्ट मध्ये आय नीड टू किंवा आय विल गो टू स्कूल, म्हणजे उद्या जर पाऊस आला तर ही इफ ची कंडिशन झाली. जर उद्या पाऊस आला तर मी स्कूलला जाणार नाही. अदरवाईज जर पाऊस नसला तर मला स्कूलला जावं लागेल. असं सिंपल जे एक इफ एल्स आहे. तर मी हे सिंपल इफ एल्स ट्राय करतो इथे इम्प्लिमेंट करायचं. तर मला काय चेक करायचं आहे की जेव्हा आयची व्हॅल्यू 700 झाली, तर ही आयची व्हॅल्यू 700 झाली, मी इफ न चेक करू शकतो. इफ म्हणजे जर. मी लिहिलं जर, तर जर मध्ये काय लिहायचं आहे मला
की आय ची व्हॅल्यू, आय किती झाला पाहिजे किंवा आय कधी चेक करायचा, आय इक्वल टू 700, म्हणजे आय 700 झाला तर तू काहीतरी कर. तर तू काय कर की सिम्पली तू मला सांग की आय ची व्हॅल्यू 700 झाली. मी इथे लिहितो की आय ची व्हॅल्यू 700 झाली, असं मी एक स्टेटमेंट लिहिलं आणि याला रन केलं. काय झालं, हा जो नॉर्मल फ्लो होता त्यामध्ये काय चेंज झालं की आय ची व्हॅल्यू 1000 इनिशियलाइज झाली, आय ची व्हॅल्यू 1000 इनिशियलाइज झाली. डू न त्याचं नॉर्मल काम केलं, जेव्हा 1000 होती तेव्हा 1000 प्रिंट केलं. देन आपण डिक्रीमेंट करत आहे तर 900 प्रिंट झाली, 800 प्रिंट झाली. त्यानंतर आय आपण परत याला डिबग करू सिम्पली की आय ची व्हॅल्यू इनिशियली होती 1000, नंतर हा डू मध्ये आला. डू मध्ये यानं चेक केलं की आय ची व्हॅल्यू 700 आहे का, नाही, आय ची व्हॅल्यू किती आहे, आय ची व्हॅल्यू आहे 1000. म्हणजे हा याच्या आतमध्ये जाणार काय, नाही. हा काय करणार, हा सिम्पली प्रिंट करणार. तर यानं काय प्रिंट केलं, यानं प्रिंट केलं 1000. 1000 प्रिंट केल्यावर यानं आयची व्हॅल्यू डिक्रीमेंट केली, आयची व्हॅल्यू झाली 900. 900 इज ग्रेटर दॅन 100, म्हणजे 900 100 पेक्षा मोठा आहे, बरोबर. म्हणून हा परत लूप मध्ये आला. आता परत जेव्हा लूप मध्ये आला तेव्हा आयची व्हॅल्यू 900 होती, म्हणजे आयची व्हॅल्यू होती 900. यानं चेक केलं की आयची व्हॅल्यू 900 आहे का, आयची व्हॅल्यू 700, आयची व्हॅल्यू सॉरी, इथे यानं चेक केलं की आयची व्हॅल्यू 700 आहे का, तर आयची व्हॅल्यू आता सध्या 900 आहे, त्यामुळे यानं 900 प्रिंट केलं. हे इथे प्रिंट झालं 900. त्यानंतर आयची व्हॅल्यू 100 न कमी झाली, कंडिशन ट्रू आहे. आयची व्हॅल्यू 800 झाली, आयची व्हॅल्यू 800 ही 700 एवढी आहे काय, नाही. म्हणून यानं परत 800 प्रिंट केलं. 800 प्रिंट केल्यावर आयची व्हॅल्यू परत त्यानं 100 न कमी केली, आयची व्हॅल्यू झाली 700. 700 ही छोटी आहे, 700 ही व्हॅल्यू ग्रेटर आहे 100 पेक्षा, ट्रू. मग हा परत आला, आयची व्हॅल्यू इथे जेव्हा आता हा आला तेव्हा आहे 700. मग यानं चेक केलं आयची व्हॅल्यू 700 आहे का, याला काय भेटलं, ट्रू. जेव्हा याला ट्रू भेटलं तेव्हा यानं लूपनं किंवा कंट्रोलनं इथे एंटर केलं. इथे जेव्हा यानं एंटर केलं तेव्हा आपल्याला प्रिंट मध्ये भेटलं आयची व्हॅल्यू 700 झाली. आपल्याला भेटलं आयची व्हॅल्यू 700 झाली. मग परत हे याच्या बाहेर आलं, परत बाहेर आल्यावर यानं प्रिंट केलं आयची व्हॅल्यू. आयची व्हॅल्यू किती प्रिंट झाली, 700. आणि नॉर्मल फ्लो जो आहे तो 100 पर्यंत चालला. आता मला काय करायचं आहे, जेव्हा ही 700 झाली तेव्हा यानं आयची व्हॅल्यू 700 झाली हे तर प्रिंट केलं, या जागी प्रिंट करायचं आहे ध्वनी. तर मी इथे लिहीन ध्वनी. इथे मी ध्वनी प्रिंट केलं आणि यानं पहा, हा म्हणजे इथे आपण हा प्रोग्राम जो आहे तो रन करून पाहू. पण जावा ऍप्लिकेशन and then finally 1000, 900, 800 and 700 च्या जागी ध्वनी. पण प्रॉब्लेम कुठे आहे की हा ध्वनी तर प्रिंट करत आहे, सोबत 700 पण प्रिंट करत आहे. तर मी काय म्हणणार आहे की जर याची व्हॅल्यू 700 झाली तर तर तू फक्त ध्वनी प्रिंट कर, बाकी प्रिंट नाही झालं पाहिजे. तर जे बाकी पार्ट आहे तो मी हा जो पार्ट आहे प्रिंटचा, हा मला एल्स मध्ये टाकावा लागेल. म्हणजे जर पाणी आलं तर मी शाळेत जाणार, म्हणजे जर पाणी आलं तर मी शाळेत जाणार नाही, आणि मी शाळेत गेलो नाही आणि परत मी शाळेत चाललो, हे असं झालं. त्यामुळे हा जो पार्ट आहे प्रिंटिंगचा हा मला एल्स मध्ये टाकावा लागेल. म्हणून मी हा एल्स मध्ये हा पार्ट टाकून देतो, कंट्रोल सी, आणि एल्स मध्ये हा पार्ट मी नॉर्मली प्रिंट केला. त्यामुळे काय होईल की जर हे स्टेटमेंट एक्झिक्यूट झालं तर हे याच्या खालचं स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार नाही. याचा अर्थ इफ एल्सचा हा झाला. पहा, आपल्याला भेटलं 1000, 900, 800 ध्वनी, 600, 500, राईट. तर हे एक्झाम्पल समजलं सगळ्यांना. ओके, काय जास्त कॉम्प्लेक्स वगैरे झालं काही? एकदम इझी, अच्छा, चांगला आहे. मग राहुल,
अच्छा, राहुल. ओके, श्रीनिवास. येस. आपण ट्राय करू की हे जे एक्झाम्पल आपण घेतलं याला आणखी सिमिलर एक्झाम्पल घेऊ ज्यामुळे तुम्ही सगळे पण हे कोड करू शकणार. तर मला काय करायचं आहे, मला कंट्रोल व्ही. आता 1000 पासून नाही जायचं, मला सिम्पली 10 पासून जायचं आहे. 10, देन 9, देन 8, देन 7, देन 6, देन जो 5 होता त्याच्या जागी मला प्रिंट करायचा आहे 5, देन 4, देन 3, देन 2, देन फायनली 1 आणि थांबायचं. तर हे जे आउटपुट आहे हे आपण कसं अचीव करू शकतो डू व्हाईल. कोणाला सांगायचा इच्छा आहे? एनीवन ट्राय करता? वैभव एकदा बोललेला आहे तर त्यामुळे आपण ट्राय करू की कोणीतरी नेक्स्ट बोलेल. राहुल, अत्री, सॉरी अत्रीनंदन. अत्री म्हटलं तर चालेल ना? काही प्रॉब्लेम नाही आहे? सांगू शकता आयडियाज की आपण काय करू शकतो, कसं करू शकतो? येस. तर मी घेतो इंट आय इक्वल्स टू 10. नंतर डू घ्यावं लागेल, राईट? तर मी हे डू डिक्लेअर केलं. येस. येस, व्हाईलची कंडिशन आपल्याला द्यावं लागेल म्हणून मी व्हाईल डिक्लेअर केलं. असं व्हाईल, हा आपला सिंटॅक्स डू व्हाईलचा कम्प्लीट झाला. आता ही जे सिरीज 10 पासून स्टार्ट होत आहे म्हणून आपण जो व्हेरिएबल घेतला तो इनिशियलाइज केला इंट आय इक्वल टू 10. येस. नेक्स्ट. हा, तर आपलं जे सिरीज आहे ते 10 पासून 1 पर्यंत जायचं आहे म्हणून आपण कंडिशन काय घेऊ की आय इज ग्रेटर दॅन और इक्वल्स टू 1. नेक्स्ट. सांगू शकता, असं काही नाही. आपल्याला असं नाही की एकदम करेक्ट आन्सर आलं पाहिजे. आपण जस्ट शिकत आहे, पहिल्यांदा आपण डू व्हाईल पाहिलं तर नॉर्मल आहे की आपल्याला येईल नाही ते तेवढं हे जाईल, पण आपण ट्राय करतोय की आपल्याला किती समजलं, काय समजलं. जस्ट आपण ट्राय करू, असं काही नाही. आता वरचा कोड आहे त्याच्याशी आपण पाहू शकतो परत काही नाही समजलं. किंवा एक असं नाही की आपल्याला सिंटॅक्स सांगायचं आहे, आपल्याला सांगायचं आहे की आपल्याला काय करावं लागेल. जर आपण हे एक्सप्लेन करू शकलो स्वतःला की आपल्याला काय करायचं आहे तर पुढली गोष्ट लिहिणं एवढं हार्ड नाही. येस, इफ ची कंडिशन. इफ येस आय इक्वल्स टू 5. येस. येस, तर मग हा वाला 5 प्रिंट झाला पाहिजे असा. म्हणून मी सिसो करतो आणि यामध्ये लिहितो 5 एफ आय व्ही. येस. नेक्स्ट. एल्स ची कंडिशन लिहावं लागेल कारण की बाकीच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या नॉर्मली प्रिंट झाल्या पाहिजे. नॉर्मली प्रिंट होणं म्हणजे काय की आय ची व्हॅल्यू प्रिंट होणं, म्हणून मी करणार आय. येस. नेक्स्ट. ओके, तर इफ एल्स झालं, इथे एंड मध्ये मला लिहावं लागेल आय ची इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट कंडिशन. आय इक्वल्स टू
आय मायनस मायनस राईट, किंवा आय इक्वल टू आय मायनस वन असं लिहू शकतो समजायसाठी. येस, ऑलमोस्ट म्हणजे ऑलमोस्ट काय करेक्ट, एकदम परफेक्ट कोड सांगितलं. आपण ट्राय करू हा कोड रन करायचं. तर मला शो करायसाठी जावं लागेल विंडोज, देन शो व्ह्यू, आणि आपल्याला पाहायचं कन्सोल, म्हणून मी कन्सोलवर क्लिक केलं. तर परफेक्ट परफेक्ट 10 9 8 7 6, देन 5 च्या जागी प्रिंट झाला लेटर्स मध्ये, वर्ड्स मध्ये 5, देन फायनली 4 3 2 1. पहा, एकाच सिंगल कोड मध्ये आपण दोन तीन गोष्टी शिकलो, की आपल्याला लूपिंग कशी करायची आहे, त्यानंतर इफ एल्स ची पण कंडिशन घेतली. तर यामध्ये मेन जो पार्ट आहे तो आहे सिंटॅक्स. हा जर सिंटॅक्स आपल्याला लक्षात आला, की सिंटॅक्स मध्ये करत काय आपण, त्यानंतर इन्क्रीमेंट डिक्रीमेंट कसं होत आहे, तर आपण ही जी गोष्ट आहे ही खूप इझिली लिहू शकतो. तर जसं आपण फाईल पाहिलं तसंच, म्हणजे सॉरी डू व्हाईल पाहिलं तसंच सिमिलर आहे व्हाईल. तर आपण व्हाईलचं एक एक्झाम्पल घेऊ. नेक्स्ट पार्ट जो व्हाईलचा आहे तो उद्या घेऊ. आज पॉसिबल जेवढं झालं 5-10 मिनिटात ते व्हाईलचं घेऊ, पण पूर्ण जे व्हाईल आहे ते उद्याला बघू. तर व्हाईलचा जो एक मेजर पॉइंट आहे तो असा आहे, जसं आपण डू व्हाईलचा पाहिलं तर डू व्हाईल मध्ये काय, एक इम्पॉर्टंट पॉइंट जो आपण इथे मेन्शन केला होता डू व्हाईलचा, हा आहे एक इम्पॉर्टंट पॉइंट. याला मी ट्रिपल स्टारनी हे करतो, मार्क करतो 5 स्टार. तर डू व्हाईल एक्झिक्यूट्स ऍट लीस्ट वन टाइम इवन इफ द कंडिशन इज फॉल्स. म्हणजे जर कंडिशन फॉल्सही असली तरी तो ऍट लीस्ट वन टाइम एक्झिक्यूट होणार म्हणजे होणार. ते एक डू व्हाईलची स्पेशालिटी आहे. परंतु जो व्हाईल आहे त्याची स्पेशालिटी काय आहे, की जोपर्यंत कंडिशन ही ट्रू होत नाही तोपर्यंत तो एक्झिक्यूट होत नाही. म्हणजे याला आपण लिहू शकतो अशा टर्म्स मध्ये, की व्हाईल विल नॉट एक्झिक्यूट इफ कंडिशन इज फॉल्स. म्हणजे कंडिशन जर फॉल्स झाली तर हा जो व्हाईल लूप आहे तो एकदा पण रन होणार नाही. व्हाईल विल नॉट एक्झिक्यूट इफ कंडिशन इज फॉल्स. म्हणजे व्हाईल एक्झिक्यूट व्हायसाठी आपल्याला कंडिशन जी आहे ती नेहमी ट्रू करावं लागेल. आता जसं आपलं टास्क होतं, आपण प्रिंट करत होतो 10 पासनं 10, देन 9, देन 8, देन 7 अँड सो ऑन टिल 1. तर सेम कंडिशन जसं आपण व्हाईल डू व्हाईल लिहिलं तसं आपण व्हाईलचं पाहू. तर व्हाईल मध्ये आपण सिंटॅक्स पाहू सगळ्यात आधी, की सिंटॅक्स कसा असतो. तर व्हाईलचा सिंटॅक्स आहे व्हाईल, देन व्हाईलच्या आतमध्ये कंडिशन, व्हाईल आणि व्हाईलच्या आतमध्ये इथे कंडिशन, अँड देन इकडे ऑपरेशन्स. तर यामध्ये आपण ट्राय करू की हा टास्क परफॉर्म करायचा. इथे आपल्याला इनिशियलायझेशन करावं लागेल. आता या टास्क साठी आपल्याला इनिशियलाइज काय व्हॅल्यू करावं लागेल, कोणी सांगू शकते? एक जो प्रत्येक वेळेस आपण इंट व्हेरिएबल घेतो त्याची व्हॅल्यू इनिशियलाइज करतो. आता ती इनिशियलाइज जशी करतो, आता मी आपण 2-4 एक्झाम्पल पाहिले, तर ती कुठल्या बेसिसवर करतो, किंवा या एक्झाम्पल मध्ये आपल्याला काय करावं लागेल ती व्हॅल्यू इनिशियलाइज. इंट आय इक्वल टू आपल्याला किती लिहावं लागेल? 10. 10 बरोबर आहे. कारण की जी आपली सिरीज आहे ती स्टार्ट होत आहे 10 पासून. म्हणून मी एक व्हेरिएबल घेतो इंट आय इक्वल्स टू 10, राईट. नंतर मला व्हाईलची जी कंडिशन आपण डू व्हाईल मध्ये एंड मध्ये लिहित होतो, की जे लूप चाललं पाहिजे ते इथं लिहावं लागेल. तर ती कंडिशन काय आहे, की जी आपली 10 पासनं सिरीज स्टार्ट होत आहे, 10 9 8 7 6, ते कुठपर्यंत गेली पाहिजे? फायनली 1 पर्यंत. आता 1 पर्यंत गेली पाहिजे म्हणजे आय ची व्हॅल्यू ही नेहमी ग्रेटर असली पाहिजे 1 पेक्षा, ग्रेटर किंवा इक्वल. तर मग आय शुड बी ग्रेटर. आता ग्रेटरचं जे साइन आहे ते बऱ्याच वेळा आपल्याला कन्फ्युजन होते, म्हणून लक्षात कसं ठेवायचं, की ज्याच्याकडे तोंड उघड आहे, म्हणजे जसं की आता हे साइन आहे, जसं की हे साइन आहे असं, तर इकडे जे आहे त्याला म्हणू शकतो आपण तोंड उघड असणं. तर ज्याच्याकडे तोंड उघड आहे ती मोठी व्हॅल्यू समजायची.
म्हणून आय ची व्हॅल्यू जोपर्यंत ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 होत नाही तोपर्यंत तू काय कर, तर तोपर्यंत आपण इथे काही पण करू शकतो, एक एनी व्हॅलिड जावा कोड लिहू शकतो. तर इथे आपण लिहू, आपल्याला इथे काय करायचं, इथं प्रिंट करायचं आहे. प्रिंट काय करायचं, आय ची व्हॅल्यू, म्हणून मी सिसो करतो आणि आय ची व्हॅल्यू जी आहे ती प्रिंट करतो. आता आय ची व्हॅल्यू प्रिंट केल्यानंतर मी याला रन करतो. पहा यानं मला 10 10 10 10 10 10 दिलं. तर आता इथे काय एरर आला किंवा काय काय प्रॉब्लेम आला की हा मला 10 10 देत आहे आणि मला पाहिजे 10 9 8 7 1, काय प्रॉब्लेम आला इथे? कंडिशन म्हणजे कंडिशनचा काय प्रॉब्लेम? कंडिशन तर मी इथे दिली आहे, आय इज ग्रेटर दॅन इक्वल टू 1. जो याला मी सांगितलं आहे की जोपर्यंत आय ची व्हॅल्यू 10 पेक्षा मोठी आहे, म्हणजे 1 पेक्षा मोठी आहे, तोपर्यंत तू प्रिंट करत राहा. 10 प्रिंट करत आहे, पण मला तर हे पाहिजे ना आउटपुट 10 9 8 7 1, पण हा तर 10 प्रिंट करून राहिला. इफ ची कंडिशन, हा हा तर जसं राहुल म्हणत आहे की इफ आय ची व्हॅल्यू जर 1 असेल तर आपण करू काहीतरी, म्हणजे आय इक्वल टू 1, तर मग मी काय करू, ब्रेक, म्हणजे हे जे लूप आहे याला थांबवून दे, ब्रेक, कंट्रोल सेव्ह, आणि आपण रन करू. सॉरी, अरे नाही, इफ आय इक्वल टू ब्रेक हे पण काम नाही करत आहे. हा कन्सोल मध्ये टर्मिनेट करू, हा केलं. आता रन, रीरन, परत तो 10 10 10 10 घेत आहे. हा हा याच्यात कंडिशन लिहिली आय इज ग्रेटर दॅन इक्वल टू, येस, मग आय इज ग्रेटर दॅन आय मायनस 1. पहा आता तू जी कंडिशन सांगितली ती सांगितली आय इज ग्रेटर दॅन आय मायनस 1, म्हणजे आता जर ही कंडिशन आपण चेक केली तर आय ची व्हॅल्यू किती आहे, 10. तर हा काय चेक करणार की 10 इज ग्रेटर दॅन, सॉरी, 10 इज ग्रेटर दॅन 10 मायनस 1. आता 10 मायनस 1 म्हणजे 9, म्हणजे 10 इज ग्रेटर दॅन 9. तर हा हे कंडिशन तर ट्रूच आहे, 10 तर नेहमी 9 पेक्षा मोठा आहे, म्हणजे इथं तर ट्रू येऊन जाईल. ट्रू आलं की हे इन्फानाइट लूप मध्ये चाललं जाईल. तर इथे मी म्हणजे आपला प्रॉब्लेम कुठे होत आहे, इथे 10 10च प्रिंट करून राहिला हा, आपल्याला पाहिजे होतं 10 9 8 7, म्हणजे हा तर 10च प्रिंट करून राहिला, याची व्हॅल्यू बदलून नाही राहिली, म्हणजे बदलून नाही राहिली म्हणजे काय प्रॉब्लेम होऊन राहिला. श्रीनिवास, जसं 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 आता एक एक मी एक्झाम्पल देतो की आपण डू आणि व्हाईल लूप, डू व्हाईल लूप पाहिलं. आता डू व्हाईल लूप मध्ये आपण त्याच्या सिंटॅक्स मध्ये जाऊ. आता मी पाहिलं की डू व्हाईल लूप, आता डू व्हाईल लूप मध्ये काय होतं इम्पॉर्टंट, आपण आपण जसं आपल्याला प्रिंट करायचं होतं इथे, इथे 1 to 10, सॉरी हा सेम टास्क घेऊ आपण, 10 पासून प्रिंट करायचा. हा टास्क होता डू व्हाईलचा. हा जसा 10 पासून आपल्याला प्रिंट करायचं होतं 1 पर्यंत. तर मी इथे काय काय ऑपरेशन्स केले, पहिलं केलं इनिशियलायझेशन, इंट आय, आयला 10 व्हॅल्यू दिली, सगळ्यांना म्हणजे हे ऍग्री करतात की आयला 10 व्हॅल्यू दिली. येस, नंतर मी डू ची कंडिशन लिहिली
आणि डूच्या कंडिशन मध्ये एक ऑपरेशन लिहिलं इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट. आता ते इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट ऑपरेशन मी इथे लिहिलं काय व्हाईल मध्ये कुठे, म्हणजे आय ची व्हॅल्यू कुठे चेंज करताय काय? येस, परफेक्ट. म्हणजे इथे मला काहीतरी कंडिशन लिहावं लागेल तेव्हाच ही आय ची व्हॅल्यू एका टाइमला जाऊन फॉल्स होईल ना, आणि फॉल्स झालं की हे लूपच्या बाहेर येईल. जर मी याला आय ची व्हॅल्यू बदलतच नाही आहे तर हा नेहमी ट्रू ट्रू देत राहील याला आणि हा 10 प्रिंट करेल. म्हणून मला आय ची व्हॅल्यू प्रत्येक वेळेस अपडेट करावं लागेल. जसं आता 10 याची इनिशियल व्हॅल्यू आहे आणि हा जाऊन थांबला पाहिजे 1 वर, तर याची व्हॅल्यू प्रत्येक वेळेस डिक्रीमेंट झाली पाहिजे. म्हणून मी इथे मला लिहावं लागेल आय मायनस मायनस, म्हणजे आय ची व्हॅल्यू प्रत्येक वेळेस 1 न कमी कर. आणि आता जेव्हा मी याला रन करेल तेव्हा हा मला देईल आउटपुट करेक्ट 10 9 8 7 6 5 4 3 2 1. आलं लक्षात? म्हणजे काय झालं होतं की आपण जे अपडेटचं कंडिशन होतं ते घेतलीच नाही, कन्सिडरच नाही केली, त्यामुळे तो एरर देत होता. आता मला एक सांगा की हा जो टास्क आहे हा मला थोडा चेंज करायचा आहे. हा 10 9 असं नाही करायचं, मला करायचं आहे -40 0 then 40 then 80 then 120 then 160 and then 120 sorry 200. हे प्रिंट करायचं आहे. तर कोणी सांगू शकते का मला की याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? व्हाईल मध्ये व्हाईल कसं लिहावं लागेल? व्हाईल लूप ओके. तर श्रीनिवासनं त्याचं लॉजिक सांगितलं. आणखी कोणी सांगू शकते किंवा काय करायचं आपल्याला, काय करू शकतो? क्वेश्चन असा आहे की एक सिरीज आहे आपल्याकडे जी स्टार्ट होत आहे -14 आणि -14 ते स्टार्ट होऊन पुढे जात आहे 200 पर्यंत. आता आपल्याला ती सिरीज जी आहे ते प्रिंट करायची आहे. तर आपण व्हाईल लूप कसं लिहू शकतो किंवा आपण काय लिहायला पाहिजे? ओके. हा येस, राहुल सांग. राहुल तुझा आवाज नाही येत क्लिअर. काय म्हणतोय? हॅलो, स्क्रीन दिसत नाहीये. आता आता दिसत आहे. हॅलो, ओके. 300 ट्राय ट्राय करायचा आहे. किंवा लॉजिक सांग, असं काही प्रॉब्लेम नाही, आपल्याला कोड नाही पाहिजे, पण एक लॉजिक की आपण स्टार्ट इथनं करणार, मग अपडेट करणार, मग एवढ्याचा डिफरन्स आहे म्हणून आपल्याला ही व्हॅल्यू अशी घ्यावं लागेल, बस असं एक नॉर्मल टर्म्स. राहुल तुझा आवाज येत नाहीये, तुझा मायक्रोफोनचा काहीतरी प्रॉब्लेम वाटतोय. I+40 येस. सिरीज मध्ये जो डिफरन्स आहे तो I+40 आहे, म्हणजे प्रत्येक जो आय ची व्हॅल्यू आहे ती आपल्याला 40 ने इन्क्रीमेंट करावं लागेल. बरोबर. आणखी कोणाला ट्राय करायचं आहे? वैभव. येस, म्हणजे ट्राय करायचा हा क्वेश्चन, म्हणजे सांगू शकतं काही
की आपण कसं प्रोसीड करू. येस, हा क्वेश्चन. तर ठीक आहे, थोडा आवाज आवाज क्लिअर येत नाहीये. आपण एक काम करू, आपण ट्राय करू, मी ट्राय करतो हा सॉल्व्ह करायचा. तर आपल्याला माहिती आहे की आपलं टास्क काय आहे, तर आपण पाहू, अनालाइज करू आपलं टास्क काय आहे. आपलं जे टास्क आहे ते आपल्याला प्रिंट करायचं आहे. काय प्रिंट करायचं आहे? व्हॅल्यूज. व्हॅल्यूज एका सिरीज मध्ये आहे. सिरीजची जे स्टार्टिंग पॉइंट आहे तो आहे -40. म्हणून मी जास्त विचार न करता आपली जे स्टेप्स किंवा आपली जी प्रोसेस असते ती प्रोसेस फॉलो करतो. तर प्रोसेस काय असते? तर सगळ्यात आधी मी लिहितो एक व्हेरिएबल. व्हेरिएबल आय, इंट आय इक्वल्स टू, आता हा आय जो आहे तो स्टार्टिंग नंबर द्यायचा सिरीजचा. स्टार्टिंग नंबर किती आहे? -40. आयची व्हॅल्यू किती देणार? -40. आयची व्हॅल्यू दिली -40. त्यानंतर ज्या पण टाईपचा आपण लूप यूज करत आहे त्या टाईपचा सिंटॅक्स लिहून घ्यायचा. आता मी इथे व्हाईल लूप यूज करत आहे, तर मी काय करेल? व्हाईल, आणि इथे असते कंडिशन, त्यानंतर असं दोन असे कर्ली ब्रेसेस. ओके. त्यानंतर असते कर्ली ब्रेसेस, आणि याच्यामध्ये जे करायचं आहे ते. आता हा जो व्हाईल आहे यामध्ये असते आपली कंडिशन. आता आपण पाहू की आयची व्हॅल्यू -40 होती, त्यानंतर -40 मध्ये काहीतरी ऍड झाले म्हणून 0 झाली. 0 मध्ये 40 ऍड झाले म्हणून 40 झाली. 40 मध्ये +40 ऍड झाले म्हणून 80 झाली. 80 40 मिळवले तर 120 झाली. 120 मध्ये 40 मिळवले 160 झाली. 160 मध्ये आणखी 40 मिळवले 200 झाली, आणि फायनली 200 वर जाऊन थांबली. तर आयची व्हॅल्यू जी आहे ती 200 एवढी जोपर्यंत होत नाही किंवा 200च्या पेक्षा छोटी राहते तोपर्यंत आपल्याला हे जे लूप आहे ते चालवायचं आहे. म्हणून मी कंडिशन काय लिहिली की आय ची व्हॅल्यू जोपर्यंत छोटी आहे किंवा इक्वल आहे 200 पर्यंत, तोपर्यंत तू काम करत राहा. आता काम काय? काम करायचं आहे प्रिंटिंगचं, म्हणून मी सिसो केलं. सिसो केल्यावर मला काय करायचं? आयची व्हॅल्यू प्रिंट करायची आहे, म्हणून मी सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन आय केलं. पण प्रॉब्लेम काय? इंट आय इक्वल टू 40 आहे. कंडिशन याची ट्रू झाली, यानं प्रिंट केलं 40. यानं प्रिंट केलं 40. आता नेक्स्ट टाइम हा येईल, आयची व्हॅल्यू आता किती आहे? 40 आहे. -40 आहे. -40 इज लेस दॅन इक्वल टू 200. मग हा परत 40 प्रिंट करेल. म्हणजे हे झालं इनफायनाइट लूपची कंडिशन. आपल्याला एका टाइमला जाऊन थांबायचं आहे. आता थांबायचं असल्यामुळे आयची व्हॅल्यू नेहमी अपडेट करणं गरजेचं आहे. आता -40 पासून स्टार्ट होत आहे आणि 200 पर्यंत जायचं आहे, म्हणजे याच्यात काहीतरी ऍडिशन होत आहे, म्हणून आय ची व्हॅल्यू ऍड होत आहे. म्हणून आय प्लस लिहावं लागेल मला. आय इक्वल टू आय प्लस. आता आय कितीने इन्क्रीमेंट होत आहे? तर ठीक, 40 न. का बरं? कारण की पाहू आपण दुसऱ्या टर्म आणि पहिल्या टर्म मधला डिफरन्स यांना भेटून जाईल आपल्याला कितीने आपल्याला चेंज करायचं आहे. तर 0 मायनस -40 म्हणजे 0 प्लस 40 म्हणजे 40. 40 मधून जर 0 काढून टाकला तर 40. 80 मधून 40 गेले 40. 120 मधून 40 गेले 40. म्हणजे डिफरन्स जो आहे तो 40 चा आहे आणि तो ऍड होत आहे. म्हणून आय इक्वल टू आय प्लस 40. राईट. आणि आपण जेव्हा सेव्ह करू आणि याला एकदा रन करू, तर आपल्याला ही जे टर्म किंवा ही जे सिरीज आहे ती भेटायला पाहिजे. मी रन केलं, पण कन्सोल पाहायसाठी शो व्ह्यू आणि देन फायनली कन्सोल आपल्याला भेटून जाईल. कन्सोल, आणि कन्सोल वर प्रिंट झालेला आपला आउटपुट -40, 0, 40, 80, 120, 160 अँड फायनली 200. सिमिलरली आपण हा जो सिंटॅक्स आहे हा याच्यात आपल्याला समजण्यासारख्या फक्त 3 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट कुठली? की एक इनिशियलायझेशन. याला आपण म्हणतो, सॉरी, कंट्रोल सेट. ही जे फर्स्ट गोष्ट आहे त्याला म्हणतो आपण #1 करू आपण इनिशियलायझेशन. हे इनिशियलायझेशन कुठून स्टार्ट केलं पाहिजे हे आपल्याला समजलं पाहिजे. सेकंड गोष्ट जी आहे ती आहे व्हाईल मधली. सेकंड याला म्हणतात आपण कंडिशन, म्हणजे आपल्याला कुठपर्यंत जायचं आहे याला म्हणतात कंडिशन. आणि थर्ड जी इम्पॉर्टंट गोष्ट असते त्याला म्हणतात, त्याला आपण सिम्पली अपडेट म्हणू शकतो किंवा इन्क्रीमेंट डिक्रीमेंट म्हणतो. आता इन्क्रीमेंट डिक्रीमेंट यासाठी म्हणतो
की एक तर व्हॅल्यू अपडेट होऊ म्हणजे वाढू शकते किंवा कमी होऊ शकते, म्हणून याला जनरली इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट ऑपरेशन आपण म्हणतो. ह्या जर 3 गोष्टी आपल्याला समजल्या, इनिशियलायझेशन, कंडिशन अँड इन्क्रीमेंट डिक्रीमेंट, आपलं कुठल्याही टाईपचं आपण व्हाईल किंवा डू व्हाईल लूप लिहू शकतो आणि त्यावरचे जे प्रॉब्लेम्स आहेत सॉल्व्ह करू शकतो. तर यामध्ये काही डाऊट, प्रॉब्लेम, इश्यू? हा. हम्म. तुझा व्हॉइस जो आहे तो क्लिअर येत नाहीये. तू इयरफोन्स लावू शकता का? हा, येत आहे थोडा बहुत. हा हा. येस. येस. हा. येस. तर येस येस, म्हणजे हा प्रॉब्लेम थोडा लिहिण्यामुळे झाला, की तुला असं वाटलं की -40, -0, -40, -80 आहे. तर त्या टर्म्स तशा नाही आहे. याच्या आधीचं पण जे आपण एक्झाम्पल पाहिलं त्यामध्ये आपण सेम सिंटॅक्स यूज केलाय. त्यामध्ये 10, देन 9, 8, 7 अँड फायनली 1. तर हे -40 फक्त पहिली टर्म होती. त्यानंतर ह्या टर्म होती 0, देन 40, देन 80, 120, 168, 200. तर त्या तशा टर्म्स होत्या. ओके, बरोबर आहे. ती जो सिंटॅक्स लिहिला त्यामुळे थोडा इश्यू झाला. तसा काही प्रॉब्लेम नाही आहे. हे नॉर्मल टर्म समजायचे. -40, 0, 40, 80, 20. त्यामुळे तो जो डिफरन्स आहे तो 40चा आहे आणि तो डिफरन्स आपण ऍड सबट्रॅक्ट केला. तर ठीक आहे, यावरचे जे प्रॉब्लेम्स आहे व्हाईल अँड डू व्हाईलचे ते मी शेअर करतो. तुम्ही ट्राय करा उद्याला. उद्याला ट्राय केल्यानंतर सांगा कुठे डिफिकल्टी आली. आपण उद्याचा जो क्लास होईल त्याच्या आधी डिस्कस करू ते प्रॉब्लेम्स आणि नेक्स्ट क्लास स्टार्ट करू. ठीक आहे. तर चला, थँक्यू.